मॉड्यूल तुटण्यापासून सावधगिरी बाळगण्यासाठी सरावावरील या प्रात्यक्षिकात हार्दिक स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल सोलार फोटोव्होल्टाइक मॉड्यूल्स इन्स्टॉलेशन साइट्समध्ये सुरक्षितपणे हाताळा। आवश्यक उपकरणे, ऑपरेशन and maintenance manual for solar photovoltaic installation, material handling equipment, ropes, lifting trolley, personal protection equipment kits, eye protection kit, safety helmet, ear protection kit, safety and reflective jacket, safety hand gloves, safety shoes, head and face protection, rope with hook, caution board and safety cone. सोलार मॉड्यूल्ससह सुरक्षित काम करण्यासाठी खबरदारीच्या उपायांचा सराव करा। प्रत्येक कार्यस्थळ वेगवेगळे धोके सादर करते। कोणतेही दोन कार्यस्थळे समान नाहीत। सौर प्रतिष्ठापन सुरू होण्यापूर्वी इन्स्टॉलरने साइटला भेट देणे आवश्यक आहे। सुरक्षा धोके ओळखा आणि त्यांना संबोधित करण्यासाठी विशिष्ट योजना विकसित करा। सोलार फोटोव्होल्टाइक इन्स्टॉलेशन मधील सर्वोत्तम सरावासाठी मार्गदर्शक तत्त्वे खाली दिली आहेत। सोलार फोटोव्होल्टाइक रूफ माउंटिंग स्ट्रक्चर। योग्य प्रकारचे माउंट निवडा। माउंटचे 3 प्रकार आहेत: खांब, छप्पर, जमिनी आणि फ्लश माउंट। त्यापैकी प्रत्येक विशिष्ट ठिकाणी स्थापित केला जाऊ शकतो। ॲल्युमिनियम फ्रेम्स टाळावेत। सोलार पॅनेल्स राजस्थान आणि गुजरात सारख्या उच्च धूळ असलेल्या भौगोलिक प्रदेशांमध्ये स्थापित पॅनेलमध्ये संबंधित धूळ मानकांसह सौर पॅनेलची चाचणी केलेली असणं आवश्यक आहे। सोलार पीव्ही इन्स्टॉलेशन सुरू करण्यापूर्वी सूर्यप्रकाशातील कोणत्याही अडथळ्यांची काळजी घ्या। कोणत्याही अनावश्यक अडथळ्यांना दूर करा, जसे की सूर्यप्रकाशास सौर युनिटमध्ये अडथळा आणणाऱ्या शाखा। प्रत्येक सौर पॅनेलसाठी सर्व 4 माउंटिंग क्लॅम्प्स योग्यरित्या निश्चित केले पाहिजेत। स्थापनेदरम्यान छतावर बसवताना सौर पॅनेल उचलताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे। पॅनेलचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून सौर पॅनेल काळजीपूर्वक हाताळा। फ्यूज फ्यूजमध्ये डिन रेल माउंट करण्यायोग्य फ्यूज धारक असावेत आणि ते पारदर्शक आवरणांसह थर्मोप्लास्टिक IP65 संलग्नकांमध्ये ठेवलेले असावे। केबल्स DC केबल्ससाठी XLPE किंवा XLPO इन्सुलेटेड आणि शीथ केलेले UV स्टॅबिलाइज्ड सिंगल कोर लवचिक कॉपर केबल वापरली जाईल। मल्टी कोर केबल्स वापरल्या जाणार नाहीत। AC केबल्ससाठी PVC किंवा XLPE इन्सुलेटेड आणि PVC शीथ सिंगल किंवा मल्टी कोर लवचिक कॉपर केबल्स वापरल्या जातील। आउटडोर AC केबल्समध्ये UV स्टॅबिलाइज्ड बाह्य आवरण असावे। सोलार पीव्ही मॉड्यूल्सच्या इंटरकनेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या केबल्स आणि वायर्स सोलार पीव्ही कनेक्टर आणि कपलरसह प्रदान केल्या जातील। सर्व केबल्स आणि कंड्यूट पाईप्स 50 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसलेल्या अंतराने थर्मोप्लास्टिक क्लॅम्पसह छतावर, भिंती आणि छताला चिटकवले जावेत। किमान DC केबलचा आकार 4.0 स्क्वेअर mm कॉपर असावा। किमान AC केबलचा आकार 4.0 स्क्वेअर mm कॉपर असावा। 3 फेज सिस्टीममध्ये तटस्थ वायरच्या आकाराचा आकार फेज वायरच्या आकाराइतका असेल। सौर पीव्ही मॉड्यूल्सपासून सौर ग्रिड इन्व्हर्टर पर्यंत केबल विभागांवर एकूण व्होल्टेज ड्रॉप 2.0% पेक्षा जास्त नसावा। सौर ग्रिड इन्व्हर्टर पासून बिल्डिंग डिस्ट्रीब्यूशन बोर्डापर्यंत केबल विभागावरील एकूण व्होल्टेज ड्रॉप 2.0% पेक्षा जास्त नसावा।
सोलार फोटोव्होल्टाईक मॉड्यूल अॅरेमधील डीसी केबल्स किमान 1.5 मिलीमीटरच्या भिंतीची जाडी असलेल्या पुरेशा व्यासाच्या UV स्थिर PVC कंड्यूट पाईपमधून धावतील. सोलार मॉड्यूलसह सुरक्षित काम करण्यासाठी खबरदारीच्या उपायांचा सराव करा. कार्यसंघाने साइटवर अनुसरण करण्याच्या सूचना. योजनांमध्ये हे समाविष्ट आहे: सोलार पॅनेल सुरक्षित उचलण्यासाठी आणि हाताळण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे. आवश्यक असल्यास शिडी आणि मचान यांचा प्रकार आणि आकार. छतावरील कामासाठी फॉल संरक्षण. प्रत्येक इन्स्टॉलरसाठी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे. कामासाठी आवश्यक असलेली सर्व उपकरणे कार्यस्थळावर आणण्यापूर्वी त्यांची तपासणी केली पाहिजे आणि ते चांगल्या कार्यक्रमात असल्याची पडताळणी केली पाहिजे. सौर पॅनेल उचलणे आणि हाताळणे. शिडी सुरक्षा. सौर ऊर्जा बांधकाम सहसा छतावर काम करण्यास आणि शिडी तयार करण्यास आमंत्रित करते. योग्य शिडी निवडणे आणि ती योग्यरित्या वापरणे आवश्यक आहे. सर्व पॅनेल स्वच्छ करण्यासाठी सहज उपलब्ध आहेत का ते तपासा. जोरदार वाऱ्याचा भार सहन करण्यासाठी सर्व पॅनेल योग्यरित्या स्थापित केले आहेत का ते तपासा. फ्रेमचे पेंट चांगल्या स्थितीत आहे का ते तपासा. सुतारकाम आणि विद्युत व्यापार संबंधित इजा तपासा. पारंपरिक छप्परांच्या जोखमीची तपासणी करा. अनेक मजली छतावर पडण्याची शक्यता तपासा. अनावश्यक सौर पॅनल उचलणे आणि व्यवस्था करणे. संक्षेप. या प्रात्यक्षिकात आपण शिकलो: इन्स्टॉलेशन साइट्समध्ये सोलार फोटोव्होल्टाईक मॉड्यूल्स सुरक्षितपणे कसे हाताळायचे. आशा आहे की तुम्हाला या प्रात्यक्षिकेतील सर्व संकल्पना समजल्या असतील. भेटूया पुढील प्रात्यक्षिकात एका नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.